ओम नमः शिवाय शिवाय नमः 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 नमः शिवाय शिवाय नमः ओम नमः शिवाय शिवाय नमः चार पाच महिन्याचा कालावधी निघून गेला. एक साधना करतो मंदिरामध्ये, दुसरा साधना करतो बाहेर आहे. एक दिवस रात्री 12 वाजता भगवान शिव मध्ये जो भजन करत बसलेला आहे, आपली साधना आपल्या करता जो भजन करतो, भगवान शिव रात्री 12 वाजता प्रसन्न झाले. भगवान शिवानं सांगितलं, भक्ता माझ्या करता तू साधना करतो, माझ्या दर्शनाकरता साधना चालली तुझी, प्रसन्न आहे तुझ्यावर मी, बोल काय पाहिजे तुला बोल. आता हा भक्तच होता, पण यानं पाहिलं बाहेर माझा हा मित्र आहे, परंतु माझ्या बरोबर शत्रुत्व करतो. यानं पाहिलं आपण जर काही भगवान शिवाला जर मागितलं तर हा बाहेर बसलेला आहे, हा काही माझ्यापेक्षा वेगळंच मागणार आहे. यानं पाहिलं भगवान शिवाला सांगितलं, प्रभू तुम्ही माझ्यावर प्रसन्न आहात बरोबर आहे, पण जो माझा मित्रच आहे परंतु माझ्या सोबत त्याचा वाद झाला, तोही साधना करतो, आता तुम्ही त्याला काहीतरी देणारच आहात. माझी एक प्रार्थना आहे तुम्हाला, मी एक विनंती करतो, अगोदर त्याला द्या आणि मग मला द्या. त्याच्याकडे गेले. भगवान शिवानं सांगितलं की मी तुझ्यावर प्रसन्न आहे, बोल तुला काय पाहिजे. त्यानं पाहिलं यानं काही मागितलं नाही, आवाज आला मधून, हा यानं माझ्याकडे पाठवलं भगवान शिवाला. त्यानं सांगितलं अगोदर जो मध्ये बसलेला आहे त्याला द्या, नंतर मला द्या, नंतर मी मागणार. त्याच्याकडे गेले भगवान शिव. भगवान शिवानं समजावलं, हे बघ म्हटले मी प्रसन्न झालेलो आहे, 6 महिन्याचा कालावधी तुम्ही माझ्या दर्शनाकरता तुम्ही साधना केली आणि तू म्हणतो त्याच्याकडे जा आणि तो म्हणतो तुझ्याकडे जा, तुला आता जर काही मागायचं असेल तर माग, नाही तर मी चाललो. भगवान शिव जाणार असं ज्या वेळेला वाटलं, यानं सांगितलं प्रभू असं करू नका, मला तुम्हाला काहीतरी मागायचं आहे. आता यानं विचार केला मी जर काही मागितलं माझ्यापेक्षा यानं काही वेगळं मागितलं तर, पण आता मागणं काही वेळेला जरा विचारानं मागावं नावं. यानं पाहिलं वाद झाला होता आणि ते खटकत होतं. मग यानं पाहिलं की भगवान शिव आता प्रसन्न आहेतच. मग यानं सांगितलं की प्रभू कावड लावून घ्या म्हणले, दरवाजा लावून घेतला आणि भगवान शिवाला सांगितलं आता तुम्ही माझ्यावर प्रसन्न आहातच ना, तर मग आता एक काम करा, काय माझा उजवा डोळा जाऊ द्या. उजवा डोळा जाऊ द्या म्हणजे त्याला काय करा, आंधळा बनवा, आंधळा करा. उजवा डोळा जाऊ द्या, उजवा हात जाऊ द्या आणि उजवा पाय जाऊ द्या, अर्धांग वायू पॅरलेस. उजवा डोळा उजवा हात उजवा पाय जाऊ द्या म्हटल्यानंतर भगवान शिव आहे ना हो, तथास्तु म्हटल्याबरोबर एक डोळा आंधळा झाला, एक हात खोळा झाला आणि एक पाय निघून, तात्पर्य अर्धांग वायू झाला. दरवाजा उघडला गेला. बाहेरच्याला माहीतच नाही यानं काय मागितलं, पण हा त्याचाच मित्र होता. बाहेर भगवान शिव गेले. भगवान शिवानं सांगितलं बोल आता तुला काय पाहिजे, तुझ्यावरही मी प्रसन्न आहे, बोल तुला काय पाहिजे. त्यानं सांगितलं माझ्या सोबत वाद आणि माझ्यासोबत वैर करणारा माझा मित्र साधना करत मध्ये बसला, त्यानं भगवान शिवाला काहीतरी वेगळंच मागितलं असेल आणि म्हणून हा त्याचाच मित्र होता. त्यानं पाहिलं की यानं काहीतरी आगळं वेगळं मागितलं असेल, आता मला काय माहिती नाही, मला नाही, तो म्हणतो. त्यानं सांगितलं हे प्रभो भोलेनाथ, त्याला जे काही तुम्ही दिलेलं आहे ना, आता त्याला काय दिलं याला माहित नाही ते. त्यानं सांगितलं तुम्ही त्याला जे काही दिलेलं आहे ना त्याच्यापेक्षा मला डबल पाहिजे. त्याला जे काही तुम्ही दिलं ना मंदिरामध्ये, त्यानं साधना केली तुमच्या करता, तुमच्या दर्शनाकरता त्यानं सुद्धा साधना केली, मग त्याला तुम्ही जे काही दिलं ना त्याच्यापेक्षा मला डबल पाहिजे. मग त्याला काय डबल काय द्यायचं याला आता. आता त्याचा एक डोळा गेला, एक हात गेला, एक पाय गेला
आता भगवान शिवानं तथास्तु म्हटल्याबरोबर याचे दोन्ही गेले ना हो. दोन्ही डोळे गेले, दोन्ही हात गेले, दोन्ही पाय गेले आणि डोळायला लागला तिथं. तात्पर्य काही मागणं जे आहे ते विचारानं मागावं. आज जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगाच्या माध्यमातून जे देवाला मागतात ते साधं मागणं नाहीये. देव वसेचे देव वसेचे ते ऐसे आवडते मना त्याची घडावी संगते देव वसे चित्ती. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, हे प्रभो, तू ज्याच्या चित्तामध्ये अंतःकरणामध्ये वास्तव्य करून राहतो ना, अशा महापुरुषाची संगत मला दे. अखंड जया तुझी प्रीते, अखंड जया तुझे प्रीते, अखंड जया तुझे, अखंड जया तुझे मज दे तयाचे संगते, मज दे तयाचे संगते. मग मे कमळापते, मग मे कमळापते. तुझ बाणाने कांटाळ, तुझ बाणाने कांटाळ. पडोने रायन तय ठाय, पडोने रायन तय ठाय, पडोने रायन तय, पडोने रायन तय ठाय. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, देवा अखंड जया तुझी प्रीती आणि रघुपती प्रिय भक्तम. एका श्लोकामध्ये वर्णन आहे, जसं नारद महर्षी वैकुंठामध्ये गेले देवाकडं, रुक्मिणी आई साहेब होत्या, विचारलं, म्हटले मला देवाचं दर्शन घ्यायचं, देवाला भेटायचं. रुक्मिणी आई साहेबाने सांगितलं की देव पूजा करतायत. म्हटले काय करतायत? पूजा. देव वैकुंठामध्ये पूजा, देव आणि पूजा. कुणाची पूजा? देवघरात जाता येईल का? म्हटले मला देवघरामध्ये जाता येईल का म्हटल्यानंतर रुक्मिणी आई साहेबांनी सांगितलं जाता येईल. म्हटले देवघरात जाता येईल तुम्हाला, तुम्ही साधू आहात. आणि देवघरामध्ये ज्या वेळेला नारदजी गेले, नारदांनी ज्या वेळेला पाहिलं तर सगळं देवघर भरलेलं. अनेक असणाऱ्या संत महापुरुषांच्या प्रतिमा समोर ठेवलेल्या आहे आणि 16 ओळ्यामध्ये भगवान विष्णू त्या संत महापुरुषांची सेवा करतात. नारदांनी विचारलं, देवा हे काय चाललं? म्हटले आमची पूजा तुम्ही करता. भगवंतानं सांगितलं, हे यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम. जो मला जसं भजतो मी त्याला तसं भजतो. अशा वेळेला नारदांनी विचारलं, मग देवा तुम्ही ज्या ज्या साधूची तुम्ही भक्ताची पूजा करता, मग तुमच्याकडे यादी असेल ना, यादी भक्ताची साधू संतांची यादी असेल ना, तुम्ही ज्या ज्या साधूची पूजा करता यादी असेल ना. मग भगवंताने एक कपाट उघडवलं आणि त्यातून यादी काढली एक, आणि ती यादी नारदांच्या हातामध्ये दिली. नारदांच्या हातामध्ये यादी दिल्याबरोबर त्या यादीमध्ये सगळ्यात पहिल्या क्रमांकाला नारदांचं नाव आहे.
आणि अनेक भक्तांची 100-200 साधूची नावं त्या यादीमध्ये आहे. परंतु ती सर्व यादी ज्या वेळेला पाहिली तर त्या यादीमध्ये हनुमानजीचं नाव मागूनही नाही पुढूनही नाही. पुढून तर नाहीच नाही, परंतु मागून जागा नसेल पुढं म्हणून मागून लिहिलेलं, असं मागूनही लिहिलेलं नाहीये. सगळी यादी वाचली, 2 वेळेस वाचली, 3 वेळेस वाचली, परंतु त्या यादीमध्ये कुणाचं नाव नाही, हनुमानजीचं नाव नाही. आणि मग हनुमानजी तर बसलेले होते हो. आता हनुमानजींना चिडवण्याकरता नारदजी आहे. नारदांनी पाहिलं की ज्या देवाची सेवा, ज्या देवाचं भजन हनुमानजी रात्रंदिवस करतात आणि त्यांच्या त्या यादीमध्ये हनुमानजीचं नाव नाही, पहिल्या क्रमांकाला, निदान शेवटीला तरी पाहिजे होतं ना हो. आणि मग हनुमानजीला चिडवण्याकरता नारदजी गेले सेतुबंधावर. सेतुबंधावर ज्या वेळेला गेले तर हनुमानजी बसलेले आहे हो. बसलेले आहे म्हणजे नुसते रिकामे नाही, काय करत, रघुपती राघव राजा राम पतित पावन सीतारा. रघुपती रघुपती राघव राजा राम पतित पावन सीतारा. रघुपती पतित पावन सीताराम पतित पावन सीतारा. पतित पावन सीता पतित पावन सीताराम पतित पावन सीतारा. पतित पावन पतित पावन से रघुपति राघव राजा राम पतित पावन सीतारा. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीतारा. जिंदगी है जब तक फुर्सत न मिले काम से. आपण कीर्तनाला आलो बरं का, वेळ नाही आपल्याला देवाचं भजन करण्याकरता, तशी देवाचं भजन करण्याकरता वेळ नाही. पण कबीर महाराज एका ठिकाणी वर्णन करतात, जिंदगी है जब तक फुर्सत न मिले काम से, बस जरा सा समय निकाल कर राम भजन कर प्यार से. देवाचं भजन बरं का, देवाचं भजन आमच्या संत महापुरुषांनी केलं. तात्पर्य, हनुमानजी भजन करतायत. हनुमानजीला चिडवण्याकरता नारदजी आले. नारदांनी सांगितलं, काय देवाचं भजन करत बसले तुम्ही? अहो, ज्या देवाच्या यादीमध्ये नाही पहिल्या क्रमांकाला, तर निदान शेवटीला तरी तुमचं नाव त्यांनी घ्यायला पाहिजे होतं ना. ही बघा म्हणले यादी, भक्ताची यादी. जो देव रोज साधू संतांची पूजा करतो, वैकुंठामध्ये गेलो होतो आणि वैकुंठामधून तुमच्याकडे सरळ आलो. अहो, ही यादी दिली देवानं, या यादीमध्ये तुमचं नाव नाही आणि तुम्ही देवाचे भक्त म्हणून मिरवता जगामध्ये. कसले भक्त तुम्ही? या यादीमध्ये तुमचं नाव नाही. बघा, आमचं नाव पहिल्याच क्रमांकाला, यादीमध्ये आमचं नाव आहे. यादीमध्ये जर किंवा पॉम्पलेटमध्ये किंवा बॅनरमध्ये आमचं नाव असेल तर आम्ही येऊ का सप्ताहाला? तसं नाही हो. हनुमानजींनी सांगितलं, यादीमध्ये नाव यावं, पॉम्पलेटमध्ये आमचं नाव यावं, याकरता आमचं भजन नाही हो. बरं का, हनुमानजी बोलून गेले. परंतु ते हनुमानजी होते. हनुमानजींनी समजावलं नारदजीला, नारदजी तुम्हाला जी यादी दिली ना, तुम्हाला जी देवानं यादी दिली ना, ती 1 नंबरची नाही, ती 2 नंबरची यादी दिली. ती 2 नंबरची यादी दिली, 1 नंबरची यादी तुम्हाला देवानं दिलीच नाही. मग आता फिरलं डोकं. देवानं यादी दिली, भक्ताची यादी दिली, 2 नंबरची यादी दिली, 1 नंबरची यादी. याचा अर्थ काय? ही 1 नंबरची यादी, 2 नंबरची यादी म्हणजे काय? आणि मग आता पुन्हा गेले ना, देवाकडे गेले. देवाला सांगितलं, देवा तुम्ही काय पंक्ती भेद चालवला? मला जी तुम्ही यादी दिली ती 2 नंबरची यादी दिली, मग 1 नंबरची यादी कुठे?
भगवंतानं सांगितलं ती जरा दुसऱ्या कपाटामध्ये सुरक्षित ठेवलेली आहे. ती दुसऱ्या कपाटामध्ये ठेवलेली आहे, सुरक्षित ठेवलेली आहे, मला पाहता येईल. भगवंतानं ते कपाटही खोललं आणि त्यातून यादी काढली. तर ज्या वेळेला ही 1 नंबरची यादी आहे, तर या 1 नंबरच्या यादीमध्ये एकच नाव आहे आणि ते एकच नाव म्हणजे हनुमानजीचं नाव आहे. त्या यादीवर फक्त आणि फक्त हनुमानजीचं नाव आहे. म्हणून एके ठिकाणी एका श्लोकामध्ये असं वर्णन आहे, अतुलित बलधामम हेम शैलाबदेहम धनुजवन कृशानुम ज्ञानी नामग्रगण्यम सकल गुण निधानम वानराणामधीशम रघुपती प्रिय भक्तम वातजातम नमामि. भगवंतानं सांगितलं, इथं भगवंताने असा एक विचार मांडला की या जगामध्ये जे काही भक्त आहे ते भक्त माझ्यावर प्रेम करतात. जगामध्ये जे काही भक्त आहे ते भक्त माझ्यावर प्रेम करतात, असा एक वर्ग. परंतु माझ्यावर प्रेम करणारा एक वर्ग, असा एक वर्ग. परंतु मी ज्याच्यावर प्रेम करतो ते प्रेमी भक्त म्हणजे हनुमानजी सारखे भक्त. मी ज्यांच्यावर प्रेम करतो, रघुपती प्रिय भक्तम, आणि ते हनुमानजी आहे. आपण रामायणामध्ये हा छोटासा प्रसंग ऐकत असतो की माता सीतेने सांगितलं, मी नवरत्नाचा हार दिला तुला आणि तोडला तू, मणी दाता खाली ठेवून त्याचा चुरा करतो तू. मातेला समजावलं हनुमानजींनी, माता ज्यामध्ये राम नाही त्याचं आम्हाला काही काम नाही. अशा वेळेला माता सीतेनं विचारलं, मग मण्यामध्ये राम नाही, तुझ्यामध्ये राम आहे का? हनुमानजीने उत्तर दिलं, माझ्यामध्ये जर राम नसेल तर हे जीवन जगणं व्यर्थ आहे. ज्या देवाची सेवा करण्याकरता मी वानर योनी पत्करली, अन्न वस्त्र निवारा या 3 गोष्टीचा त्याग केला, रात्रंदिवस देवाची सेवा आणि देवाचं भजन केलं, माझ्या हृदयामध्ये जर राम नसेल तर हे जीवन जगणं व्यर्थ आहे. माता सीतेनं पुन्हा विचारलं, मग दाखव, मला दर्शन करव. आणि अशा वेळेला आपण जे पॉम्पलेट छापलेलं आहे ना, त्याच्यामध्ये तो फोटो तसाच आहे बघा, हनुमानजीचा फोटो आहे. आणि हनुमानजींनी आपल्या दोन्ही हातांनी आपलं हृदय, आपली छाती विदीर्ण केली आणि त्या विदीर्ण केलेल्या हृदयामध्ये देवाला ज्यांनी साठवलं. म्हणून हनुमान चालीसा आपण म्हणतो ना, हनुमान चालीसा, तर हनुमान चालीसेमध्ये सगळ्यात शेवटचं चरण आहे बघा, पवनतनय संकट हरण मंगल मूर्ती रूप राम लखन सीता सहित हृदय बसहु सूर भूप. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, असे असणारे जे महापुरुष आहे, असे असणारे जे संत आहे. आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुला माझं वाटोळं करायचं असेल तर वाटोळं करू शकतो तू, परंतु मी कोणाला शरण जाणार? करी सीते देवा करी माझे सुखे, परी मी त्यासी मुखे न म्हणे संत. मी कुणालाही संत म्हणणार नाही, मी कुणालाही शरण जाणार नाही, पण ते जगद्गुरु तुकाराम महाराज शरण जातात. शरण शरण हनुमंता, शरणागती पत्करली त्यांनी. हनुमानजीला ते शरण आहे आणि 2 वेळेला शरण म्हणतात, शरण शरण. आता शरण एक शब्द आणि पुन्हा शरण दुसरा शब्द, असं का? तर या ठिकाणी सर्वप्रथम शरण पहिला शब्द हा देवाला शरण, कारण हा देव नाही, महादेव आहे. ध्वजस्तंभावरी वानरू तो मूर्तिमंत शंकरू, देव आहे म्हणून देवाला शरण. आणि दुसरी गोष्ट, देवाचे भक्त आहे, राम भक्त आहे म्हणून भक्ताला शरण, म्हणून शरण शरण हनुमंता. तुम्हा आलो रामदूता, ज्यांनी देवाला आपल्या हृदयामध्ये साठवलं. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, असेच असणारे जे महापुरुष आहे, देव वसे चित्ती त्यांची घडावी संगती. विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये.
देव वसे चित्ती त्यांची घडावी संगती. मागणी मागतात. मागणी फार महत्वाची या ठिकाणी जगद्गुरु तुकाराम महाराजांनी केली. मोबाईल कोणाकडे नाही? मोबाईल वर हात करा बरं. मोबाईल कोणाकडे नाही? वर हात करा. धन्यवाद तुम्हाला. वा वा वा. 3 माणसं निघली. म्हणजे मला विचारायचं हे होतं की किती वाजले असं म्हणायचं होतं मला. मूलभूत गरज, तशा 3 मूलभूत गरजा मी अगोदर बोलून गेलो. अन्न वस्त्र निवारा, परंतु ही अति गरज झाली आता बरं का. 9 वाजले. 7 ते 9 ही वेळ आपली कीर्तनाची आहे. परंतु आज गेल्या 7 दिवसापासून अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, शिवपुराण कथा या ठिकाणी गेल्या 7 दिवसापासून चालू आहे. आज सेवेचा 7वा दिवस आहे आणि 7व्या दिवसाच्या सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे. अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी या ठिकाणी देवाला ही जी मागणी केलेली आहे, देव वसे चित्ते, तसं देवानं सुद्धा सांगितलेलं आहे. जसं नारदांना सांगितलं देवानं की माझे भक्त गाती जेथे नारदामी उभा तेथे. माझे भक्त ज्या ठिकाणी, जसं भगवान बोलतायत की नाहम वसामी वैकुंठे योगिनाम हृदयेन च मत भक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामि नारद. माझे भक्त ज्या ठिकाणी माझं भजन करतात ना, त्या ठिकाणी मी असतो. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध, माझी आत्मचर्चा विषाद उदंड गाती परी तयापासी पांडवा. मी हरपला गिवसावा जेत नाम घोषू बरवा करती माझा. ज्या ठिकाणी माझे भक्त माझं भजन करतात तिथं मी राहतो. तो मी वैकुंठी नसे, एका वेळे भानू बिंबीही न दिसे, वरी योगी यांची मानसे मरडोनी जाय. वैकुंठामध्ये नाही, कैलासात नाही, जिथं भजन आहे तिथं भगवान आहे. म्हणून मोठ्या प्रेमानं फक्त 2 मिनिटं भगवंताचं भजन आणि झालेली सेवा या ठिकाणी प्रभूचरणी आपल्याला समर्पित करायची. मागणी पर अभंग आहे. अभंगाचा आशय अर्थ सरळ आहे. देव वसे चित्ती त्याची घडावी संगती. संगतीचा परिणाम आहे ना. संगतीचा परिणाम काय? जसं ढगातून निघालेला पाण्याचा थेंब आहे, ढगातून निघालेला पाण्याचा थेंब जर विस्तावावर पडला ना, विस्तावावर पडल्याबरोबर त्याचं भस्म होतं. तोच ढगातून निघालेला पाण्याचा थेंब आहे ना, तो पाण्याचा थेंब जर सकाळच्या वेळेला एखाद्या प्रफुल्लित झालेल्या कमळाच्या पाकळीवर पडला ना, तर मोत्यासारखा चमकतो. तो तर ढगातून